भाग 7. रात्र खूप पुढे सरकली होती. आर्यनच्या खोलीत फक्त लॅपटॉपच्या स्क्रीनचा प्रकाश होता. स्क्रीनवर त्याच्या आजोबांचा चेहरा स्थिर झाला होता आणि शेवटची ओळ अजूनही दिसत होती. त्याच्या मागे अजून एक व्यक्ती आहे ज्याला आम्ही कधीच पकडू शकलो नाही. आर्यन बराच वेळ स्क्रीनवर पाहत राहिला. अन्वी त्याच्या शेजारी शांत बसली होती. आर्यन त्याने तिच्याकडे पाहिलं. हो, तुला काय वाटतं, तो माणूस कोण असेल? आर्यनने डोकं हलवलं. मला माहिती नाही, पण एक गोष्ट नक्की आहे. आजोबांनी हे सगळं कारणाशिवाय रेकॉर्ड केलं नसेल. समर्थही त्याच्यासोबत होता. त्याने पेन ड्राईव्ह पुन्हा हातात घेतला. या व्हिडिओमध्ये काहीतरी लपलेलं आहे. काय? समर्थ म्हणाला. व्हिडिओ अचानक का बंद झाला? इतक्या महत्त्वाच्या गोष्टी सांगताना आजोबा अचानक थांबले. म्हणजे फाईल अपूर्ण आहे. आर्यनने लॅपटॉप पुन्हा तपासायला सुरुवात केली. फोल्डर्स, व्हिडिओ, ऑडिओ, जुने दस्तऐवज काहीच सापडत नव्हतं. अचानक अन्वी म्हणाली, थांब. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. काय? व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी स्क्रीनच्या कोपऱ्यात काहीतरी दिसलं होतं. आर्यनने व्हिडिओ मागे घेतला. फ्रेम थांबवली. स्क्रीनच्या अगदी खाली एक छोटासा नंबर दिसत होता. 17/9/94. समर्थ विचारात पडला. ही तारीख आहे. आर्यन म्हणाला, कदाचित अन्वीने विचारलं, कशाची? आर्यन शांत झाला. माझ्या आईबाबांच्या लग्नाच्या आधीची तारीख. समर्थने लगेच विचारलं, म्हणजे त्या काळात काहीतरी घडलं होतं? हो. आर्यनने घरातील जुन्या कपाटातून आजोबांच्या वस्तू काढायला सुरुवात केली. जुनी पत्र, फोटो, कागदपत्र, पण त्या तारखेशी संबंधित काहीच सापडत नव्हतं. तेवढ्यात त्याच्या आईने दारातून विचारलं, काय शोधताय? आर्यन थोडा थांबला. आई, तुला 17 सप्टेंबर 1994 ही तारीख आठवते? आईच्या चेहऱ्याचा रंग अचानक बदलला. तिच्या हातातून चहाचा कप जवळजवळ खाली पडला. आर्यनने ते पाहिलं. आई ती काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, ही तारीख पुन्हा कधीही माझ्यासमोर घेऊ नकोस. आर्यनच्या अंगावर काटा आला. पण का? आईने नजर चुकवली. कारण त्या दिवशी आपल्या कुटुंबात अशी घटना घडली होती ज्यामुळे सगळं आयुष्य बदललं. काय घटना? ती उत्तर देणार इतक्यात बाहेर गाडीचा ब्रेक लागल्याचा आवाज आला. सगळ्यांचं लक्ष खिडकीकडे गेलं. एक काळी कार घरासमोर येऊन थांबली होती. आर्यनने खिडकीतून बाहेर पाहिलं. कारमध्ये कोणीच दिसत नव्हतं. काही सेकंदांनी एक माणूस खाली उतरला. त्याच्या हातात एक लिफाफा होता. तो थेट घराच्या दरवाजाजवळ आला. डोरबेल वाजली. टिंग टॉंग. आर्यनने दरवाजा उघडला. समोर एक मध्यमवयीन माणूस उभा होता. आर्यन देशमुख. हो. त्याने लिफाफा पुढे केला. हे तुमच्यासाठी. कोणाकडून? तो माणूस काहीही न बोलता मागे वळाला. आर्यनने लिफाफा उघडला. आत एकच कागद होता. त्यावर लिहिलं होतं, तुम्ही चुकीच्या माणसाचा शोध घेत आहात. खरी व्यक्ती तुमच्या घरातच आहे. आर्यनच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. अन्वीने कागद पाहिला. तुझ्या घरातच? सगळ्यांच्या नजरा घरातील प्रत्येक व्यक्तीकडे वळल्या. आर्यनची आई, वडील आणि समर्थ. अचानक आईने कपाळावर हात ठेवला. मला सगळं आठवतंय. आर्यन तिच्याजवळ गेला. आई, काय आठवतं? ती थरथरत म्हणाली, त्या दिवशी तुझ्या आजोबांनी मला एका बाळाला घेऊन येताना पाहिलं होतं. आर्यन स्तब्ध झाला. बाळ? हो. कोणाचं आई? आईचं या डोळ्यात
आईच, या डोळ्यात अश्रू आले. मला माहिती नव्हतं. समर्थ पुढे आला. काकू, ते बाळ मी होतो का? आईने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती होती. ती काही बोलण्याआधीच घरातील दिवे बंद झाले. टक. संपूर्ण घर अंधारात बुडालं. अन्वीने आर्यनचा हात पकडला. आर्यन, सगळे शांत रहा. बाहेरून काच फुटल्याचा आवाज आला. ठण. समर्थने लगेच खिडकीकडे धाव घेतली. बाहेर काळ्या कपड्यातले 2 माणसं घराच्या मागच्या बाजूने आत शिरले होते. आर्यनने पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण नेटवर्क नव्हतं. कुणीतरी जॅमर लावला आहे. अचानक मुख्य दरवाजा जोरात आदळला. धाड. आई घाबरली. आर्यन, ते लोक आपल्याला मारायला आले आहेत. आर्यनने अन्वीला मागे केलं. कुणीही बाहेर जाणार नाही. दरवाजा तुटला. 3 मुखवटाधारी माणसं आत घुसली. त्यांच्यातला एक ओरडला, पेन ड्राईव्ह कुठे आहे? आर्यन शांतपणे म्हणाला, तुम्हाला काय हवं आहे? तुझ्या आजोबांचं रेकॉर्डिंग. समर्थ पुढे आला. ते तुम्हाला मिळणार नाही. हल्लेखोराने बंदूक उचलली. तेवढ्यात आर्यनने जवळचा टेबल त्याच्यावर ढकलला. झटापट सुरू झाली. अन्वीने आर्यनच्या आईला सुरक्षित खोलीत नेलं. समर्थने एका हल्लेखोराला खाली पाडलं. दुसऱ्याने आर्यनवर हल्ला केला. आर्यनने त्याचा हात पकडला. त्याच्या खिशातून एक छोटा फोटो खाली पडला. आर्यनने तो उचलला. फोटो पाहताच तो थिजला. फोटोमध्ये त्याचे आजोबा होते. त्यांची पत्नी होती. एक लहान मूल होतं आणि त्यांच्या मागे उभा होता विनायक काका. पण फोटोच्या मागे लिहिलं होतं 17 सप्टेंबर 1994. बाळाची अदलाबदल. आर्यनच्या हातातून फोटो खाली पडला. त्याने समर्थकडे पाहिलं. समर्थही तो फोटो पाहून हादरला. आर्यन, हो आपण? दोघे. समर्थचा आवाज थरथरला. कदाचित या सगळ्या कटाचा भाग जन्मापासूनच आहोत. तेवढ्यात बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू आला. हल्लेखोर पळून जाऊ लागले. पण त्यांचा प्रमुख जाताना मागे वळून म्हणाला, तुम्हाला सत्य हवं आहे ना? मग उद्या सकाळी जुन्या अनाथ आश्रमात जा. तिथे तुम्हाला कळेल तुमच्यापैकी खरा वारस कोण आहे. तो अंधारात गायब झाला. आर्यनने हातातील फोटो घट्ट पकडला. अन्वी त्यांच्याजवळ आली. आर्यन, आता काय? आर्यनच्या डोळ्यात निर्धार होता. आता आपण त्या आश्रमात जाणार. समर्थने विचारलं, आणि जर तिथे आपल्याला आपल्या जन्माचं सत्य मिळालं तर? आर्यन शांतपणे म्हणाला, मग सत्य काहीही असो, यावेळी आपण त्यापासून पळणार नाही. पण त्यांना अजून माहिती नव्हतं. त्या अनाथ आश्रमात त्यांची वाट पाहत होती एक अशी व्यक्ती जी गेली 20 वर्ष मृत समजली जात होती. पहाटेचे 5 वाजले होते. आर्यनच्या डोळ्यांना रात्रभर झोप नव्हती. टेबलावर तो जुना फोटो अजूनही पडला होता. 17 सप्टेंबर 1994. बाळाची अदलाबदल. ही 4 शब्द त्यांच्या मनात सतत घुमत होती. समर्थ खिडकीजवळ उभा राहून बाहेर पाहत होता. आर्यन, तुला एक गोष्ट सांगू? आर्यन त्याच्याकडे वळला. बोल. कालपासून माझ्या मनात एकच प्रश्न आहे. काय? समर्थ हळू आवाजात म्हणाला, जर माझी ओळख बदलली असेल तर कदाचित तुझीही ओळख पूर्णपणे खरी नसेल. आर्यन काही क्षण शांत राहिला. म्हणजे? आपण ज्या कुटुंबात वाढलो ते कुटुंब आपल्याला माहिती असलेल्या सत्यापेक्षा खूप वेगळं असू शकतं. तेवढ्यात अन्वी खोलीत आली. दोघांनी नाश्ता केला नाही ना. समर्थ हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, आज भूकच नाही.
अन्वीने आर्यनकडे पाहिलं. आज आपण अनाथ आश्रमात जाणार आहोत. हो देशमुख सर, ते आपल्यासोबत येणार आहेत. अन्वीने थोडा विचार केला. मग आपण तिघेही एकत्र राहू. कोणताही धोका एकट्याने घेणार नाही. आर्यनने तिचा हातात घेतला. वचन. सकाळी 8 वाजता 4 गाड्या शहराबाहेरच्या जुन्या रस्त्यावर धावत होत्या. सुमारे 1 तासानंतर त्या एका ओसाड परिसरात पोहोचल्या. समोर एक मोठी जुनी इमारत होती. लोखंडी गेटवर गंजलेली पाटी होती. शांती बालगृह अनाथाश्रम. आर्यन काही क्षण त्याच्या पाठीमागे पाहत राहिला. त्याच्या मनात विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. मला हे ठिकाण ओळखीचं वाटतंय. समर्थने त्याच्याकडे पाहिलं. तुलाही? हो. निरीक्षक देशमुखांनी गेट उघडला. सगळे आत गेले. इमारतीत धूळ साचली होती. जुनी खेळणी, तुटलेल्या खुर्च्या, भिंतीवर मुलांचे फिकट फोटो, सगळीकडे भूतकाळाच्या खुणा होत्या. एका भिंतीवर अजूनही काही नावं लिहिलेली होती. आर्यन समर्थचे डोळे विस्फारले. आर्यन जवळ गेला. त्याच्या नावाखाली सुंदर नाव होतं, आदित. दोघेही स्तब्ध झाले. हे इथे कसं? अन्वीने विचारलं. देशमुखांनी भिंतीकडे पाहिलं. ही साधी योगायोगाची गोष्ट नाही. समर्थने भिंतीवर हात फिरवला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. माझं नाव आदित्य? आर्यन म्हणाला. आणि माझं नाव आर्यन? पण मग दोन्ही नावं इथे का? अचानक मागच्या खोलीतून एका वृद्ध स्त्रीचा आवाज आला. कारण तुम्ही दोघे इथे एकत्र आला होता. सगळे दचकले. समोर पांढऱ्या साडीत एक वृद्ध स्त्री उभी होती. तिच्या हातात जुनी काठी होती. देशमुखांनी बंदूक सावधपणे खाली केली. तुम्ही कोण? ती म्हणाली. माझं नाव सरस्वती. आर्यनने विचारलं. तुम्ही या अनाथाश्रमात काम करत होतात? हो. 20 वर्षापूर्वी. सरस्वतीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. हो. समर्थ तिच्याजवळ गेला. माझ्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? सरस्वतीबाईंनी त्याच्याकडे बराच वेळ पाहिलं. मग म्हणाला, तू इथे आला होतास तेव्हा तुझं नाव आदित्य नव्हतं. समर्थ थरथरला. मग तुझं नाव? ती थांबली. तुझं नाव विराज होतं. सगळे स्तब्ध झाले. आर्यनने विचारलं, आणि माझं? सरस्वतीबाई म्हणाल्या, तू इथे आला तेव्हा तुझं नाव आर्यनच होतं. समर्थच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला. मग मला आदित्य नाव कोणी दिलं? सरस्वतीबाईंनी एक जुनी फाईल बाहेर काढली. विनायकने आर्यनच्या अंगावर काटा आला. माझ्या काकांनी? हो का? सरस्वतीबाईंनी फाईल उघडली. आत 2 बाळांचे जन्मनोंद कागद होते. एकावर लिहिलं होतं आर्यन देशमुख, दुसऱ्यावर विराज मल्होत्रा. समर्थच्या हातातून फाईल खाली पडता पडता वाचली. मल्होत्रा? सरस्वतीबाई शांतपणे म्हणाल्या. हो. म्हणजे माझे खरे आई वडील मल्होत्रा कुटुंबातील होते. समर्थच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास पसरला. म्हणजे मी राघव मल्होत्राचा मुलगा? सरस्वतीबाईंनी उत्तर दिलं नाही. फक्त एक जुना फोटो त्याच्या हातात दिला. फोटोमध्ये एक तरुण राघव मल्होत्रा एका स्त्रीसोबत उभा होता. त्या स्त्रीच्या हातात एक बाळ होतं. समर्थने फोटो पाहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ही माझी आई आहे, सरस्वतीबाई. सरस्वतीबाई म्हणाल्या. हो. अचानक बाहेर गोळीबाराचा आवाज झाला. धाड. काच फुटली. देशमुख ओरडले. सगळे खाली वाका. दुसरी गोळी भिंतीवर आदळली. सरस्वतीबाई घाबरल्या. ते आले? आर्यनने विचारलं. कोण? त्या थरथरत म्हणाल्या. ज्यांनी 20 वर्षापूर्वी हे सत्य लपवलं होतं. बाहेर अनेक गाड्या थांबल्या. आर्यनने खिडकीतून पाहिलं.
काळ्या कपड्यातले सशस्त्र लोक अनाथ आश्रमाला चारही बाजूंनी घेरत होते आणि त्या सर्वांच्या पुढे एक व्यक्ती हळूहळू गाडीतून खाली उतरली. आर्यनच्या चेहऱ्यावर अविश्वास पसरला, कारण तो चेहरा त्याला खूप चांगला माहिती होता. विनायक काका स्वतः तिथे उभे होते. समर्थने हळू आवाजात विचारलं, आर्यन, हे काय चाललंय? आर्यनने दात घट्ट मिटले. आज काकांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. पण विनायकने वर पाहून फक्त एवढंच ओरडलं, आर्यन, त्या फाईलपासून दूर राहा, नाहीतर तुझ्या आईला मी वाचू शकणार नाही. आर्यनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. अनाथ आश्रमाच्या जुन्या इमारतीत अचानक भीतीचं वातावरण पसरलं होतं. बाहेर विनायक काका उभे होते. त्याच्या हातात बंदूक होती आणि त्यांच्या मागे अनेक सशस्त्र माणसं उभी होती. पण आर्यनच्या मनात एकच वाक्य घुमत होतं, तुझ्या आईला मी वाचू शकणार नाही. आर्यनने खिडकीतून बाहेर पाहिलं. काका. विनायकने वर पाहिलं. आर्यन, माझं ऐक, ती फाईल घेऊन बाहेर ये. आधी माझ्या आईला काय झालं ते सांग. विनायक काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तुझी आई माझ्या ताब्यात नाही. आर्यन दचकला. मग? पण तिचा जीव धोक्यात आहे. कोणाकडून? विनायकने उत्तर दिलं नाही. समर्थने आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला. कदाचित काका स्वतःही कोणाच्या तरी दबावाखाली आहेत. देशमुख म्हणाले, संभाव्यता आहे, पण आपण सावध राहायला हवं. सरस्वतीबाई अचानक पुढे आल्या. मला माहिती आहे कोण आहे. सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. तुम्हाला त्या म्हणाल्या, या सगळ्यामागे राघव नाही, मग कोण? सरस्वतीबाईंच्या डोळ्यात भीती होती. राघवचा मालक? आर्यनच्या मनात प्रश्न निर्माण झाला. मालक? हो. राघव, रणजित आणि विनायक हे तिघेही एका मोठ्या जाळ्यात अडकले आहेत. समर्थने विचारलं, माझ्या आई वडिलांचा काय संबंध? सरस्वतीबाईंनी डोळे खाली केले. तुझे वडील त्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, मग त्यांना मारण्यात आलं. समर्थच्या डोळ्यात अश्रू आले. आणि माझी आई? सरस्वतीबाई काही बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त एक जुनं पत्र त्याच्या हातात दिलं. समर्थने पत्र उघडलं. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, माझ्या मुलाला विराजसाठी. समर्थचा श्वास अडकला. त्याने पुढे वाचायला सुरुवात केली. जर तू कधी हे पत्र वाचत असशील तर समज मी तुला सोडून गेलो नाही. मला तुला वाचवण्यासाठी तुझ्यापासून दूर जावं लागलं. समर्थच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुझा खरा शत्रू राघव नाही, त्यापेक्षा मोठी व्यक्ती आहे. त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नकोस, जी स्वतःला तुझी मदत करणारी म्हणून दाखवेल. पत्राच्या शेवटी फक्त एक नाव होतं, माया. अन्वीने विचारलं, माया कोण? सरस्वतीबाई म्हणाल्या, तुझ्या आईची जवळची मैत्रीण. समर्थने डोकं हलवलं. मला माया नावाची व्यक्ती, कोणतीही व्यक्ती माहिती नाही. आर्यन म्हणाला, कदाचित आपण तिला दुसऱ्या नावाने ओळखतो. अचानक बाहेरून आवाज आला. 5 मिनिटं झाली. विनायक काका ओरडत होते, फाईल घेऊन बाहेर या. देशमुखांनी पोलिसांना इशारा केला. आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल. सरस्वतीबाई म्हणाल्या, या इमारतीच्या मागे एक गुप्त बोगदा आहे. सगळे त्यांच्या मागे गेले. जुन्या कपाटामागे एक लपलेलं दार होतं. सरस्वतीबाईंनी भिंतीवरील दगड दाबला. दार उघडलं. सगळे बोगद्यातून पुढे जाऊ लागले. काही अंतरावर पोहोचल्यावर समर्थ अचानक थांबला. ऐकलत सगळे शांत झाले. दूर कुठेतरी पाण्याचा आवाज येत होता, पण त्याच्यासोबत एका स्त्रीचा रडण्याचा आवाजही ऐकू येत होता. समर्थ धावत त्या दिशेने गेला. समोर एक लोखंडी खोली होती. आत एक स्त्री बंद होती.
तिने समर्थकडे पाहिलं. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर अविश्वास होता. मग ती थरथरत म्हणाली, विराज. समर्थ जागेवरच थिजला. आई? ती स्त्री रडत त्याच्याकडे पाहत होती. माझ्या मुला. समर्थने लोखंडी गज पकडले. आई. आर्यन आणि अन्वीही भावूक झाले. देशमुखांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात मागून टाळ्यांचा आवाज आला. टाळी, टाळी, टाळी. सगळे मागे वळले. अंधारातून एक स्त्री बाहेर आली. साधा पोशाख, चेहऱ्यावर शांत हास्य आणि हातात बंदूक. ती म्हणाली, खूप भावनिक भेट झाली. समर्थने तिच्याकडे पाहिलं. तू कोण? ती हसली. जिचं नाव तुझ्या आईने पत्रात लिहिलं होतं. आर्यनच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. माया? ती स्त्री हसली. बरोबर. पण पुढच्या क्षणी तिचं हास्य बदललं. ती म्हणाली, आणि आता तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याचा शेवट करण्याची वेळ आली आहे. तिने बंदूक उचलली. अन्वी आर्यनसमोर उभी राहिली. गोळी सुटणार इतक्यात धाडम पूर्ण बोगदा हादरला. दिवे बंद झाले आणि अंधारात कुणीतरी आर्यनचा हात घट्ट पकडून कुजबुजलं. तिच्यावर विश्वास ठेवू नकोस. माया खरी व्यक्ती नाही. आर्यनने आवाज ओळखण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत ती व्यक्ती अंधारात गायब झाली होती. बोगद्यात सगळीकडे काळोख पसरला होता. काही क्षणांपूर्वी झालेल्या स्फोटामुळे धुराचे लोट पसरले होते. आर्यनने अन्वीचा हात घट्ट पकडला. अन्वी, तू कुठे आहेस? हो समर्थ, मी इथे आहे. समर्थचा आवाज ऐकून आर्यनला थोडा दिलासा मिळाला, पण त्याची नजर सतत त्या दिशेने होती जिथे माया उभी होती. अंधारात काहीच दिसत नव्हतं. अचानक आपत्कालीन दिवा सुरू झाला. लाल प्रकाशात सगळ्यांचे चेहरे दिसू लागले. माया गायब होती, पण समर्थची आई अजूनही लोखंडी खोलीत बंद होती. समर्थ तिच्याजवळ धावला. आई. तिने हात पुढे केला. विराज. समर्थने तिचा हात पकडला. मी तुला इथून घेऊन जातो. देशमुखांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. काही सेकंदांनी कुलूप तुटलं. समर्थची आई बाहेर आली, पण ती खूप अशक्त होती. सरस्वतीबाई तिच्याजवळ गेल्या. दोघींच्या डोळ्यात अश्रू होते. माया, तुला इथे कधीपासून ठेवून गेली? समर्थच्या आईने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, 20 वर्ष. सगळे स्तब्ध झाले. 20 वर्ष? हो. आर्यनने विचारलं, मग ती तुला जिवंत का ठेवत होती? ती म्हणाली, कारण तिला माझ्याकडून एका गोष्टीची भीती होती. कशाची? ती आर्यनकडे पाहत म्हणाली, तुझ्या आजोबांनी लपवलेली खरी फाईल. आर्यनचा श्वास रोखला गेला. ती फाईल कुठे आहे? समर्थची आई म्हणाली, ती फाईल कधीच अनाथ आश्रमात नव्हती. मग ती तुझ्या घरात आहे. आर्यन दचकला. माझ्या घरात? हो. तेवढ्यात बाहेरून पुन्हा गोळीबाराचा आवाज आला. धाड. देशमुखांनी सगळ्यांना खाली वाकवलं. ते लोक पुन्हा आले आहेत. सरस्वतीबाई म्हणाल्या, आपल्याला इथून निघावं लागेल. सगळे बोगद्यातून पुढे धावू लागले. काही अंतरावर बोगदा 2 भागात विभागला. एक मार्ग डावीकडे, दुसरा मार्ग उजवीकडे. सरस्वतीबाई म्हणाल्या, डावीकडचा मार्ग थेट जंगलात जातो. आर्यनने विचारलं, आणि उजवा? त्या काही क्षण शांत राहिल्या. उजवा मार्ग? त्यांनी खोल श्वास घेतला. तुमच्या जुन्या घराच्या तळघरात जातो. आर्यनच्या डोळ्यात चमक आली. म्हणजे आपल्या घराखालीही गुप्त मार्ग आहे? हो. सगळे डावीकडच्या मार्गाने बाहेर पडले.
जंगलात पोचल्यावर देशमुखांनी पोलिसांना संपर्क केला. काही वेळातच पोलिसांच्या गाड्या आल्या. समर्थची आई सुरक्षितपणे रुग्णालयात नेण्यात आली. आर्यन मात्र शांत होता. त्याच्या मनात एकच विचार होता, माझ्या घराच्या तळघरात काय लपवलं आहे. रात्री आर्यन, अन्वी, समर्थ आणि देशमुख त्यांच्या जुन्या घरात पोहोचले. घरातील सगळे झोपले होते. आर्यनने थेट स्टोर रूम उघडली. जुने सामान बाजूला केलं. जमिनीवर एक लोखंडी झाकण दिसलं. त्यावर अगदी तेच चिन्ह होतं जे किल्ल्याच्या भुयारी दालनात होतं. समर्थ कुजबुजला, हेच ते चिन्ह. आर्यनने चावी काढली. ती चावी आजोबांनी दिली होती. त्याने चावी कुलपात घातली. टक, झाकण उघडलं. खाली अंधारात जाणाऱ्या पायऱ्या होत्या. ते खाली उतरले. तळघराच्या शेवटी एक छोटी खोली होती. भिंतीवर जुन्या फोटोचा एक मोठा फ्रेम होता. आर्यनने धूळ साफ केली. फोटोमध्ये त्याचे आजोबा, विनायक काका, राघव मल्होत्रा, रणजित आणि माया सगळे काही क्षण फोटो पाहत राहिले. समर्थ म्हणाला, म्हणजे माया त्यांच्यासोबत होती. आर्यनने फोटोखालील तारीख वाचली, 17 सप्टेंबर 1994. त्याच्या अंगावर काटा आला. फोटोच्या मागे एक चिठ्ठी चिटकवलेली होती. त्यावर लिहिलं होतं, त्या रात्री 2 बाळं जन्माला आली, पण फक्त एकच वारस वाचवायचा होता. अन्वीने विचारलं, एकच वारस? समर्थने आर्यनकडे पाहिलं. आर्यनच्या मनात भीती निर्माण झाली. मग दुसरं बाळ कोण होतं? तेवढ्यात मागून दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला. धाड! सगळे मागे वळले. अंधारात एक व्यक्ती उभी होती. ती हळूहळू पुढे आली. चेहरा दिसताच आर्यनच्या डोळ्यात अविश्वास दाटला. तो चेहरा त्याच्या स्वतःच्या वडिलांचा होता. पण त्याचे वडील तर वरच्या मजल्यावर होते. आर्यन घाबरून म्हणाला, तुम्ही कोण? तो माणूस हसला. मी तो आहे ज्याला तुझ्या कुटुंबाने 20 वर्षापूर्वी मृत घोषित केलं होतं. समर्थने आश्चर्याने विचारलं. म्हणजे? तो माणूस पुढे आला आणि म्हणाला, आर्यन, मी तुझा खरा वडील नाही. आर्यनच्या पायाखालची जमीनच सरकली. तळघरातील खोलीत एक भयानक शांतता पसरली होती. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीने नुकतंच म्हटलं होतं, आर्यन, मी तुझा खरा वडील नाही. आर्यन काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग तुम्ही कोण? त्या व्यक्तीने हळू चेहऱ्यावरचा बनावटी मुखवटा काढला. आर्यनच्या डोळ्यासमोर सगळं धूसर झालं. तो चेहरा त्याच्या वडिलांसारखा दिसत होता, पण तो त्याचे वडील नव्हता. माझं नाव अभय देशमुख. आर्यनने थरथरत्या आवाजात विचारलं. माझ्या बाबांसारखा चेहरा का? अभय म्हणाला, कारण मी तुझ्या वडिलांचा जुळा भाऊ आहे. समर्थ आणि अन्वीही स्तब्ध झाले. अभयने जुन्या कपाटातून एक फाईल बाहेर काढली. तुझ्या आजोबांनी मला 20 वर्षापूर्वी मृत घोषित केलं. आर्यन म्हणाला, का? कारण मला सत्य माहिती होतं. कसलं सत्य? अभयने फाईल उघडली. आत 2 जन्मनोंद कागद होते. एकावर आर्यन देशमुख आणि दुसऱ्यावर विराज मल्होत्रा. अभय म्हणाला, तुमच्या जन्माच्या रात्री हॉस्पिटलमध्ये 2 कुटुंबाची मुलं होती. समर्थ पुढे आला. माझं खरं नाव विराज? हो. आर्यनने विचारलं, मग माझं काय? अभय काही क्षण शांत राहिला. तुझं नाव आर्यनच होतं, पण तुझ्या जन्माची ओळखही बदलण्यात आली. अन्वीने विचारलं, पण बाळांची अदलाबदल का झाली? अभयने दीर्घ श्वास घेतला. कारण त्या रात्री वारस हक्काचा प्रश्न होता. कोणत्या संपत्तीचा? देशमुख आणि मल्होत्रा कुटुंबाचा, कोट्यावधीचा संपत्तीचा. आर्यनच्या चेहऱ्यावर संताप उमटला. म्हणजे आमच्या जन्माचाही वापर पैशासाठीच केला? अभय म्हणाला, हो.
समर्थ शांतपणे उभा होता. त्याने विचारलं, माझे खरे वडील कोण? अभयने त्याच्याकडे पाहिलं. राघव मल्होत्रा. समर्थच्या डोळ्यात राग दाटला. मग त्यांनी मला का सोडलं? त्यांनी तुला सोडलं नाही, अभयने उत्तर दिलं. त्यांना तुझ्यापासून जबरदस्तीने दूर करण्यात आलं. समर्थच्या डोळ्यात अश्रू आले. कोणी? अभयने एक नाव घेतलं, माया. सगळं स्तब्ध झाले. माया? अन्वीने विचारलं. अभय म्हणाला, या माया ही राघवची पत्नी होती. समर्थचा चेहरा बदलला. म्हणजे? हो, ती तुझी सावत्र आई होती. समर्थ काही बोलू शकला नाही. अभय पुढे म्हणाला, तिने संपत्तीसाठी तुला स्वतःच्या मुलापासून दूर केलं. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून मोठा आवाज आला, धाड. अभयने लगेच दिवा बंद केला. ती आली. आर्यनने विचारलं, कोण? अभय कुजबुजला. माया. तळघराच्या दारावर जोरदार प्रहार होऊ लागली. धाड धाड. अन्वी आर्यनच्या जवळ आली. आपण इथून बाहेर पडायला हवं. अभयने भिंतीमागील एक गुप्त बटन दाबलं. भिंतीचा एक भाग सरकला. आत एक छोटा मार्ग होता. या मार्गाने जा, आर्यन म्हणाला. आणि तुम्ही? अभय हसला. मी तिच्याशी बोलतो. नाही. आर्यनने त्याचा हात पकडला. तुम्ही आमच्यासोबत या. अभयने आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला. आजवर मी पळत आलो, पण आत्ता नाही. दार तुटलं. माया आत आली. तिच्या मागे काही माणसं होती. तिने अभयकडे पाहून हसत विचारलं, शेवटी बाहेर आलास? अभय शांतपणे म्हणाला, हो. तू 20 वर्ष लपून राहिलीस. तुझ्यापासून सत्य लपवणं गरजेचं होतं. माया हसली. सत्य? तिने बंदूक उचलले. सत्य इतकंच आहे की ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे सत्ता आहे. आर्यनने अचानक तिच्याकडे पाहिलं. माया? ती वळली. तुला काय हवं आहे? तुझ्या आजोबांनी लपवलेली अंतिम फाईल. ती माझ्याकडे नाही. माया हसली. खोटं. आर्यन म्हणाला, माझ्याकडे फक्त एक पेनड्राईव्ह आहे. माया पुढे आली. मला दे तो. आर्यनने पेनड्राईव्ह बाहेर काढला. पण तो देण्याआधी त्याने विचारलं, या सगळ्याचा शेवट काय आहे? माया काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, शेवट? तिच्या चेहऱ्यावर भयानक हास्य उमटलं. शेवट तेव्हा होईल जेव्हा देशमुख कुटुंबातील शेवटचा वारसही माझ्या ताब्यात येईल. आर्यनचा चेहरा कठोर झाला. मी? माया हसली. नाही. तिने समर्थकडे पाहिलं. तो विराज. समर्थ दचकला. माझ्यात असं काय आहे? माया पुढे येत म्हणाली, तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्या वडिलांनी तुझ्या शरीरात एक अशी गोष्ट लपवली होती जी आजही आमच्या साम्राज्याची चावी आहे. सगळे स्तब्ध झाले. आर्यनने विचारलं, काय? माया हळू आवाजात म्हणाली, तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्या वडिलांनी संपूर्ण साम्राज्याचा वारसहक्क तुझ्या नावावर करून ठेवला होता. समर्थच्या डोळ्यात अविश्वास होता. अचानक बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू आला. माया मागे सरकली. देशमुखांची टीम घराला घेरत होती. माया पळण्यासाठी वळली, पण जाण्यापूर्वीच ती आर्यनकडे पाहून म्हणाली, आज तुम्ही वाचलात, पण पुढचा वार तुमच्या हृदयात होईल. ती अंधारात गायब झाली. काही वेळाने सगळे सुरक्षित बाहेर आले. आर्यनने समर्थकडे पाहिलं. आपण आता भाऊ आहोत की शत्रू? समर्थच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, रक्ताचं नातं काही असो, तू माझा भाऊ आहेस. आर्यनने त्याला मिठी मारली. अन्वी त्यांच्या दोघांकडे पाहून हसली. पण दूर एका काळ्या कारमध्ये बसलेली माया फोनवर कोणाशी तरी बोलत होती. प्लॅन यशस्वी झाला. समोरून आवाज आला, छान. आत्ता आर्यनला त्याच्या प्रेमाच्या माध्यमातून संपवा. मायाने फोन ठेवला आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच रहस्यमय हास्य उमटलं. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.